I hope all of you are doing well. So let's discuss the given question here. So what is the question, guys? If matrix A equal to 5, 4 and 3, 2, it is a 2 by 2 matrix, guys, and they ask find the A inverse of the 2 by 2 matrix. So how we solve this question, guys? सांगा बरं मला. काय करू शकतो आपण? इथं 2 by 2 मॅट्रिक्स दिलेला आहे आणि आपल्याला ए इनवर्स काढायचा आहे. सो गाईज इथं दोन मेथड्स आहेत. आपण ॲडजॉईंट मेथड यूज करू शकतो. दॅट इज द फॉर्म्युला फॉर ॲडजॉईंट मेथड. ए इनवर्स इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए into adjoint of A. This is the first method. Okay, so for that calculate the determinant of A. Determinant of A equal to, just do the cross multiplication, that is 5 into 2 minus 3 into 4. काय येणार आहे इथे? 10 minus 12 which is equal to -2. -2 म्हणजे काय आहे? नॉट इक्वल टू 0. जर तुमचा डिटर्मिनंट हा नॉट इक्वल टू 0 असेल तर तुमचा ए इनवर्स एक्झिस्ट करतो गाईज. ओके, ए इनवर्स एक्झिस्ट आणि आपल्याला ए इनवर्सच फाइंड करायचा आहे. आता मला सांगा, इथं आपल्याला दोन मेथड्स आहेत, एक बाय ॲडजॉईंट फॉर्म्युला आणि आता याचा आपल्याला ॲडजॉईंट कसा फाइंड करता येतो 2 by 2 मॅट्रिक्सचा? बाय युझिंग द को फॅक्टर्स ऑर बाय शॉर्टकट मेथड. शॉर्टकट मेथडने कसा सॉल्व्ह करायचा आहे? 2 by 2 मॅट्रिक्स जर असेल तर आपल्याला ॲडजॉईंट फाइंड करण्यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला गाईज. काय फॉर्म्युला आहे तो? ॲडजॉईंट ऑफ ए equal to, if it is a 2 by 2 matrix, just exchange the diagonal elements, that is 2, 5, and change the sign of non diagonal elements. म्हणजे काय, जे नॉन डायगोनल एलिमेंट्स आहेत त्यांचं साईन चेंज करायचं आहे आणि जे डायगोनल एलिमेंट्स आहेत ते 2 and 5 ह्यांना एक्सचेंज करायचं आहे. 5 2 ला एक्सचेंज केल्यावर काय ना 2 and 5. हा झाला आपला रिक्वायर्ड ॲडजॉईंट ऑफ ए. आता मला सांगायचं फायनल आपला आन्सर काय येईल? ए इनवर्स इक्वल टू, म्हणून गाईज ए इनवर्स इक्वल टू -1/2 इन द ब्रॅकेट. व्हॉट इज दॅट ॲडजॉईंट गाईज? 2 - 4 and here will be -3, 5. am I right? येस. आता मायनसनं जर आपण इनसाइड द ब्रॅकेट मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे तुमचा आन्सर? का स्टँडर्ड त्यांनी ॲज इट इज आन्सर दिलेलं आहे आपल्याला? गाईज डायरेक्ट आन्सर दिलेलं आहे आपल्याला, मायनसनं इनसाइड द ब्रॅकेट मल्टिप्लाय करायची गरज नाही. म्हणून तुम्ही जर हे आन्सर जर क्रॉस चेक केलं आपल्या दिलेल्या क्वेश्चन सोबत तर तुमचं फोर्थ ऑप्शन करेक्ट येईल गाईज. -1/2 इन द मॅट्रिक्स 2 - 4 -3 5. तुमचं फोर्थ ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन गाईज. आय होप गाईज सगळ्यांना हा क्वेश्चन समजला असेल. थँक्यू.